बऱ्याचदा हल्ली ऐकायला मिळतं, की आजारी पडलं की डॉक्टर सल्ला देतात नारळ पाणी प्या म्हणून. तर हे घरचे नारळ आहेत. अचानक आजारी पडून नारळ पाणी पिण्यापेक्षा मी हे रोज नारळ पाणी पिते. तर हे घरचे नारळ ज्याच्याकडे आहेत त्यांनी हे हमखास त्याचा फायदा घेतलाच पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे. तर रोज एक जरी नारळ पिलं तरी भरपूर आहे. तर जाणून घेऊया याचे काही फायदे आणि त्याची योग्य पिण्याची वेळ. तर काही पदार्थ आपण कधीही खाऊ शकतो. काही पदार्थ उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये खाता येतात आणि पिता येतात. तर यामध्ये नारळ हे फळ आपल्याला 12 महिने केव्हाही उपलब्ध होत असते. तुम्ही नारळाचे पाणी कोणत्याही ऋतूमध्ये पिऊ शकता. कोकोनट वॉटर ज्याला आपण नारळ पाणी असे म्हणतो, ते प्रकृतीरित्या थंड पेय आहे. तर नारळाच्या ह्या वरचा जो भाग आहे तो कोवळा भाग आहे, तो चाकूने कट करून होल पाडून त्याच्यातून पाणी काढून घेणार आहे. याचे फायदे म्हणजे हा इलेक्ट्रोलाइटचा साठा आहे, जे शरीराला हायड्रेट ठेवतात. पचन सुधारते आणि कॉन्स्टिपेशन कमी होते. ॲसिडिटी सारख्या समस्या कमी होतात. त्वचा सुधारते, ग्लो येतो, सुरकुत्या कमी होतात आणि ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. ज्याला कोणाला किडनी स्टोनचा धोका आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो ह्या पाण्यामुळे. आणि सकाळी रिकामी पोटी पाणी पिल्याने सर्वाधिक फायदेशीर मानले जाते, कारण ह्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल लगेच सुधारतो.